नमस्कार मित्रो. श्रीपाद वल्लभ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हे चॅनल स्वामी समर्थांना समर्पित मी करीत आहे. या चॅनलमध्ये मी माझे जे वैयक्तिक अनुभव जे स्वामीजींनी मला दिलेले आहे किंवा मग स्वामीजी माझ्या पाठीशी उभे राहून त्यांनी जो सपोर्ट मला केलेला आहे माझ्या जीवनाच्या उत्कर्षासाठी आणि माझ्या दैनंदिन जीवनासाठी त्यांनी जी मला मदत केलेली आहे, तर ते अनुभव मी याच्यामध्ये सांगणार आहोत. आपल्याकडे जर कोणते काही अनुभव असतील, आपले वैयक्तिक स्वामींविषयी काही अनुभव असतील, आपल्या जीवनामध्ये कुठे ना कुठे स्वामी आपल्या पाठीशी उभे राहिले असतील, तर कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले जे काही अनुभव आहेत, ते अनुभव तुम्ही पाठवायचे आहे. मी येणाऱ्या बाकी व्हिडिओजमध्ये मी आपले अनुभव, तुमचे अनुभव जे माझ्या शब्दांमध्ये मी इथे सांगेन व त्याच्यावर व्हिडिओज तयार करून ते मी यूट्यूबला अपलोड करेन. आपली जर अशी इच्छा असेल की स्वामींनी जिथे जिथे तुम्हाला साथ दिली, जिथे जिथे तुमच्या अडचणीवर मात करण्यासाठी स्वामीजी तुमच्या पाठीशी उभे राहिले, तर तसे अनुभव जर आपल्याकडे असतील तर माझ्या मेल बॉक्समध्ये तुम्ही पाठवू शकता. मी माझ्या शब्दांद्वारे अनुभव तुमचेच असतील. स्वामी कसे एका भक्ताच्या मागे उभे राहतात व कसे मदत करतात व आपल्याला संकटामधून बाहेर काढतात, याविषयी व्हिडिओ बनवून मी पाठवेल. माझी आपणांना विनंती आहे की स्वामी हे फक्त नाव नसून ही एक शक्ती आहे. अशी शक्ती आहे की जी आपल्या अडचणीमध्ये कधीही आपल्या पाठीशी उभी राहते. आपल्याला पैशाचा प्रॉब्लेम असो, आपल्याला दैनंदिन जीवनामधल्या कोणत्या अडचणी असो, मोठे मोठे रोगांविषयी असो, मोठ्या मोठ्या अडचणींविषयी असो, जेव्हा कवी स्वामी भक्त स्वामींकडे दाद मागायला जातात किंवा मग आपली घराणी आपल्या अडचणी त्यांना सांगतात, त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात, तर त्यांच्या पाठीशी स्वामी नेहमी उभे राहतात. त्यामुळे प्रत्येकालाच जेवढे काही स्वामी भक्त आहेत त्यांना कुठे ना कुठे कसे ना कसे अनुभव आलेच असतील. जे स्वामी भक्त आहेत त्यांना निश्चितच स्वामींनी मदत केलीच असेल. जर केली नसेल तर करेल, परंतु स्वामींची महती माझ्या व्हिडिओमार्फत मी सांगण्याचे प्रयत्न करीत आहोत. तर आपणाकडे जर असे काही अनुभव असतील तर मला पाठवा. मी त्यांना शब्दरूप करून मी यूट्यूबवर अपलोड करेन. आज मी माझ्या जीवनातला जो सर्वात महत्त्वाचा, माझ्या जीवनातला टर्निंग पॉईंटसुद्धा आपण म्हणू शकतो, तो अनुभव आज मी आपणासोबत शेअर करीत आहोत. निश्चितच आपणाला तो आवडेल व स्वामी आपल्या पाठीशी किंवा मग स्वामी भक्ताच्या पाठीशी स्वामीजी कसे उभे राहतात हे सुद्धा आपणाला निदर्शनास येईल व आपणाला कळेल. तर मित्रो, माझा अनुभव जर सांगायचं जर झालं किंवा मग माझे जीवन व माझ्या परिवाराचे जीवन हे स्वामी भक्तीतच आम्ही वाहलेलं आहे किंवा मग स्वामी भक्तीलाच आम्ही दिलेलं आहे. स्वामींशिवाय आपली जी श्रद्धा आहे ती कुठेच मिळत नाही आणि कुठेच मला आणि माझ्या परिवाराला मिळाली नाही. तर मित्रो, जवळपास 2008 पर्यंत आम्हाला एकही मूलबाळ नव्हतं किंवा मग आम्हाला मूलबाळ नव्हतं. आमच्या लग्नाला जवळपास 5-6 वर्ष झाली होती. 5-6 वर्ष झाल्याच्या नंतर आम्ही जे वैद्यकीय जी मदत आहे किंवा मग डॉक्टरांकडे जाणे, वैद्यकीय मदत घेणे, औषधी उपचार करणे, बाबा लोकांकडे जाणे, जे आयुर्वेदिक औषधी आहे ते घेणे, या बऱ्याचशा प्रकरणांमधून आम्ही गेलेलो होतो. जवळपास 5 ते 6 वर्ष आम्ही असे प्रयत्न केले
की आमच्या घरी किंवा मग आम्हाला मूलबाळ व्हावं, अशी एक अपेक्षा होती आणि ही जीवनाची एक गरजसुद्धा त्यावेळेस होती. परंतु आम्हाला कुठेही, कोणत्याही तिथे कुठेही यश मिळालं नाही. 5-6 वर्ष आम्ही लग्नाच्या नंतर तसेच काढले. परंतु कुठेतरी म्हणतात ना, की जी वेळ यायची असते, ती वेळ तेव्हाच येते. श्रद्धा, सबुरी आणि आपल्या स्वामींचं म्हणणं, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." असंच प्रवास करताना किंवा मग अशाच मानसिकतेमध्ये आम्ही कोल्हापूरला एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. कोल्हापूरला हॉस्पिटलमध्ये जाताना आम्ही आम्हाला थोडीशीही कल्पना नव्हती, की आम्ही स्वामींकडे जाईल आणि स्वामींचं दर्शन घेईल. आम्हाला स्वामी समर्थांचं नावसुद्धा याच्या आधी माहीत नव्हतं. आम्ही त्या नियोजनाने गेलो नव्हतो. आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये कोल्हापूरला सकाळी 6:00ला पोहोचलो आणि हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर तिथे जेव्हा आम्ही हॉस्पिटलला व्हिजिट दिली, तेव्हा आम्हाला कळालं, की डॉक्टर थायलंडला गेलेले आहेत. डॉक्टर नाही किंवा मग त्यांची मिसेससुद्धा दोघंही थायलंडला गेलेले आहे. डॉक्टर तिथे नाही. एकदम निराश होऊन आम्ही तिथे 1 तास 2 तास बसलो. काय करावं कळत नव्हतं. काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, काही कळत नव्हतं, काही समजत नव्हतं. मग तिथून 1 ते 2 तास तिथे थांबून त्यांचे जे नर्स वगैरे राहतात, तर त्यांना भेटून त्यांना आमची फाईल दाखवून, आमची कंडिशन दाखवून आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला थोड्याच प्रमाणात किंवा मग थोड्याच अशा गोळ्या वगैरे त्यांनी आम्हाला मेडिसिन लिहून दिलं. आम्ही ते मेडिसिन घेतलं आणि मग आम्ही तिथून निघालो. निघता तिथे आपली जे कोल्हापूरची जी देवी आहे अंबादेवी, त्या अंबादेवीचं आम्ही दर्शन घेतलं आणि अंबादेवीचं दर्शन घेऊन थेट आम्ही सोलापूरला पोहोचलो. सोलापूरला पोहोचल्याच्या नंतर भूक लागली होती. जेवणाचं नियोजन म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये जाऊन बसलो. तिथून निघाल्याच्या नंतर आम्ही जेवता आमच्या बाजूला एक गृहस्थ बसून होते. आमच्या बाजूला जे गृहस्थ बसून होते, त्यांनी आम्हाला सांगितलं, की अक्कलकोटला जा. अक्कलकोटला 12 वाजता जो महाप्रसाद मिळते, तो महाप्रसाद ग्रहण करा आणि नंतर मग तुम्ही जा. वास्तविक पाहता त्या माणसाची आणि आमची ओळख कधीच नव्हती आणि तसा विषयही आम्ही काढला नव्हता. परंतु त्यांनी स्वतःहूनच आम्हाला सांगितलं, की अक्कलकोटला जा. मग आम्ही अक्कलकोट म्हणजे काय? अक्कलकोटला कोण आहे? कशासाठी जायचं? का जायचं? याचा आम्ही कोणताही विचार केला नाही. त्या गृहस्थांनी आम्हाला सांगितलं, की अक्कलकोटला जा. आम्ही अक्कलकोटला निघालो. सोलापूरमधून गाडी लागली आणि सोलापूरमधून गाडीत बसलो आणि अक्कलकोटला पोहोचलो. अक्कलकोटला पोहोचल्याच्या नंतर तिथे आम्ही दर्शन घेतलं स्वामींचं. तिथे आम्हाला माहीत झालं स्वामी समर्थाचं इथे मंदिर आहे. आम्ही आमच्या मनोभावे तिथे पूजा अर्चना केली आणि स्वामींचा जो प्रसाद आहे तो ग्रहण केला आणि जवळपास सायंकाळी 4च्या दरम्यान आम्ही तिथून निघालो. तिकडून आल्याच्या नंतर आम्हाला आमच्या घरी पोहोचेपर्यंत सकाळी 6 ते 7 वाजले होते. सकाळी 6-7 वाजल्याच्या त्या दरम्यान आम्ही घरी पोहोचलो आणि घरी पोहोचल्याच्या नंतर त्याच्यानंतर जवळपास 1 महिन्याच्या नंतर कालावधीतच 1 महिन्याच्या कालावधीत आम्हाला चाहूल लागली, की आमच्या घरी एक छोटंसं बाळ जन्माला येणार आहे. तर आम्ही डॉक्टरांची सल्ला घेतली, त्यांची मदत घेतली आणि त्या लॅबमध्ये जाऊन चेक केलं. तर आश्चर्याचा धक्का आम्हाला बसला. एक काहीतरी असं बक्षीस किंवा मग
असं काहीतरी आम्हाला भेटलं की जे जीवनात आम्हाला आवश्यक होतं किंवा मग त्याच्या मागे आम्ही फिरत होतो. चेक केल्याच्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्यानंतर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर दिवसेंदिवस आम्ही काळजी घेत राहिलो आणि मनातल्या मनातच आम्ही विचार करायला लागलो, की आपण वास्तविक पाहता आपण दवाखान्यामध्ये गेलो होतो. परंतु तिथे डॉक्टर भेटले नाही आणि जेव्हा आपण स्वामींचं दर्शन घेतलं, त्या माणसाने, त्या गृहस्थाने आम्हाला सांगितले, की तिथे जा, स्वामींचा प्रसाद ग्रहण करा आणि घरी जा. त्या माणसाची आमची कशीही ओळख नव्हती. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्याच्यानंतर 1 महिन्याच्या आतच आम्हाला चाहूल लागली आणि त्यानंतर आमच्या घरी 2009 मध्ये एक सुंदर गोंडस गोड बाळाने जन्म घेतला. आज त्याचं वय 15 ते 16 वर्ष आज त्याचं वय आहे आणि या पूर्ण कालावधीमध्ये त्याला आम्ही एक स्वामींचा एक प्रसाद म्हणून आम्ही ग्रहण केला आणि नेहमी आमच्या जीवनामध्ये कधीही कोणतीही अडचण जर आली तर स्वामींकडे जाऊन हात जोडले, की स्वामी अशी अशी अडचण आहे, आमच्या पाठीशी उभे राहा. तर तो स्वामीजी आमच्या पाठीशी उभे राहतात आणि आमच्या अडचणीवर मात करतात आणि आम्हाला त्याच्यामधून काढतात. कोरोनामध्ये आला होता. कोरोनामध्ये सुद्धा आपली आर्थिक परिस्थिती डबघाईस आली होती आणि आर्थिक परिस्थितीमधून जे आम्ही निघालो आणि जी मदत आम्हाला झाली ती स्वामींनी केली. असा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष का होईना, परंतु स्वामीच वेळोवेळी पाठीशी उभे राहिले. तर मित्रो, हा एक माझा जीवनाचा अनुभव, की जर स्वामी भक्ती आपली जर असली किंवा मग श्रद्धेने जर आपण स्वामीला जर त्यांना जर समजा आपण त्यांचे अनुयायी असेल किंवा मग आपण जर त्यांना श्रद्धेने पूजलं किंवा मग एक दिव्य शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे आणि आपलं गाऱ्हाणं, आपल्या अडचणी स्वामींसमोर जर मांडल्या तर ते निश्चितच आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपल्याला अडचणीवर मात करण्यासाठी शक्ती देतात. कारण स्वामींचं असं म्हणणं आहे, की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि न डगमगणारी व्यक्ती ही स्वामींमुळेच राहू शकते किंवा मग येणाऱ्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं आणि आलेलं यश कसं पचवायचं, त्याचबरोबर आपली नीतिमत्ता, आपले कर्म आणि आपलं दैनंदिन जीवन कसं जगायला पाहिजे, हे स्वामींनी शिकवलं. तर माझी सर्वांना विनंती आहे, की जे स्वामी भक्त आहेत त्यांनी स्वामींवर अगाध श्रद्धा ठेवून त्यांनी आपलं जे काही गाऱ्हाण आहे किंवा मग जे काही अडचणी आहेत तर त्या अडचणी स्वामींसमोर मांडाव्या. स्वामी निश्चितच तुमच्या पाठीशी उभं राहतील आणि तुमच्या अडचणीचं निराकरण करतील. तर ठीक आहे मित्रो, आजचा माझा जे अनुभव होता तो आपणाला कसा वाटला? स्वामीजी प्रत्यक्षात खरंच पाठीशी उभे राहतात का? जर आपल्याला जर असे काही अनुभव असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही अनुभव आहे ते टाकावे. मी तुमच्या अनुभवावर माझे व्हिडिओ तयार करील आणि आपल्या यूट्यूबला अपलोड करील. तर ठीक आहे तो मित्रो, आजच्यासाठी एवढंच. येणाऱ्या व्हिडिओमध्ये यानंतर आणखी स्वामीचे माझ्या जीवनामधले असे भरपूर अनुभव आहेत जे स्वामीजी माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहे आणि आम्हाला शक्ती प्रदान केलेली आहे. तर मी याच्यानंतरही माझे जे काही अनुभव आहेत तर ते मी तो आपल्यासोबत शेअरच करील. तर माझी अशी विनंती आहे, जर आपल्याला ही माहिती किंवा मग स्वामी भक्ती जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्याच व्यतिरिक्त आपले अनुभव मला पाठवा. ठीक आहे मित्रो, जाता जाता एवढंच सांगेल, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या